मी आज भारतातील अशा शहरामध्ये आलोय, त्या शहरामध्ये नव्हे स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा भूकंप घडला होता। तर मित्रांनो, मी आहे आता गुजरातमधील भुज येथे। तर मित्रांनो, दिवस होता 26 जानेवारी 2001 आणि सकाळचे वाजले होते 8:46 आणि संपूर्ण देश आपला 52वा प्रजासत्ताक दिन साजरा करत होता मित्रांनो। आणि भुजमध्ये 8:46 नंतर एक जमिनीला हादरा बसला आणि तो हादरा तब्बल 2 मिनिटं चालला आणि त्या हादऱ्यामध्ये नव्हे तब्बल 8,000 गावं आणि शहरं बर्बाद झाली मित्रांनो। तर हा भूकंप इतका मोठा होता की त्याची स्केल नव्हे 7.7 एवढी होती मित्रांनो। आणि हा भारतीय इतिहासामधला म्हणजे स्वतंत्र भारत झाल्यानंतर सगळ्यात मोठा भूकंप होता मित्रांनो। तर भूकंप फक्त 2च मिनिटं झाला, त्यामुळे लोकांना इथल्या काही कळता आलेलं नाही आहे, म्हणजे त्यांना काही सुधारण्याचा चान्सच भेटला नाही मित्रांनो। याच्यामध्ये नव्हे जवळपास गुजरातमधील 7,900 शहरं आणि गावांना फटका बसला आणि त्यामध्ये जे मोठी शहरं होती ना ती डायरेक्ट जमीनदोस्त झाली आणि त्यामध्ये जवळपास 20,000 लोकांनी त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे 20,000 लोकांनी त्यांचा जीव गमावला आणि सुमारे 1,70,000 लोक जखमी झाली। तर मित्रांनो, ह्या भूकंपानंतर गुजरात राज्य म्हणजे सगळं त्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आणि इथं भुजमध्ये भूकंप झाला तरी त्याचे हादरे नव्हे अहमदाबादला बसले होते मित्रांनो। तेथील पण काही बिल्डिंग कोलमडल्या होत्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मी आलेलो आहे स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा भूकंप झालेल्या शहरामध्ये भुजमध्ये। ह्याचा इतिहास काय आहे काय नाही, इथं ऐतिहासिकदृष्ट्या काय संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही जाऊन पाहू शकता। MH बॅकपॅकर आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे, नाही तर स्वप्नील देवडे टाकलं तर येईल मित्रांनो। आणि हा मागे पाहू शकता आदियोगी शिवा स्टॅच्यू। तर मित्रांनो, हा पण एकदम सुंदर ठिकाण आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल, तर तिथं जाऊन व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। तुम्हाला माहीत होतं का ही गोष्ट, ती पण कमेंट करून सांगा। चला, बाय बाय।